मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का हलसिद्धनाथ हे नाव कसं पडलं? जेव्हा नाथ निप्पाणीकरांच्या वाड्यात चाकरीस होते त्यावेळी त्यांना गड्यासारखी वागणूक मिळायची. सरकार त्यांना शिळं आणि नासल्याला अन्न खायला देत असत. मग नाथ स्वतः उपाशी राहून तेच अन्न गायींना देत असत. आणि या गायीच्या कळपामध्येच एक वांज गाय असायची. आणि ती गाय वनात चरायला गेल्यावर एक दिवशी चमत्कार झाला. ती चक्क हलसिद्धनाथांना दूध प्यायला देऊ लागली. आणि नाथ गायीचं दूध पित आहेत हे एका नोकराने बघितलं आणि त्याने जाऊन ही गोष्ट सरकारांच्या कानावर घातली. त्यावेळी निप्पाणीकर सरकार भडकले आणि त्यांनी नाथांना रुईचा चीक प्यायला दिला. आणि नाथाने तो पिला आणि दुधाप्रमाणे पचविला. कन्नडमध्ये दुधाला हाल असे म्हणतात. आणि नाथांनी तो चीक पिऊन दुधाप्रमाणे सिद्ध केला. म्हणून त्यावेळेपासून नाथांना हलसिद्धनाथ असे म्हटले जाते. तर मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.